शकता कसला भारी फॉग झाला, भरपूर सुंदर वाटतं क्लायमेट. तर लोणावळ्याची खास मजा म्हणजे फॉग बघण्यासाठी इथं पावसाळी लोक येतात. हाय हाय काय थंडी आहे. तर गाईज आता आम्ही टायगर पॉइंट. भाऊ 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 ऐका मी काय बोलतोय, एवढं धुक्का बिक्का झालाय आम्हाला आतमध्ये काय प्रश्न काहीच प्रॉब्लेम होणार, मजा येईल. आता किती वाजले टायगर पॉइंट बघण्यासाठी आम्ही आलोय. टायगर पॉइंट बघितलं सिरियसली जाम भारी वाटतंय. हे गाईज गुड आफ्टरनून. आज तर मी पूर्ण दिवस पनवेल मध्ये होतो, संध्याकाळचे आता 5 वाजले. तर आपल्या सोबत आहे धीरज मडवी, बघू शकता या साईडला. सो सिंगर आहेत. गाणी एक जाता झाला पहिल्या नक्कीच बोल गाणी आताच बस का. आता आपण आपलंच गाणं एक नवीन आपण मॉडिफाय करतो. आपलंच गाणं आहे धाकुली बहीण पांडवांचे, त्याच्यावरच आपण हे करतोय. तर ते गाणं एक थोडे आपण दाखवूया. धाकुली बहीण पांडवांची हो, धाकुली बहीण पांडवांची, तिला नत बघ सोन्याची. आई तुझे डोंगरान तुझे देवलान, तुला आरती मानाची. या गाण्याचा मला तर वाटतं रोशनलाच आपण लीड देऊया. बघू ते तर आपण करणारच आहोत. दादा बोलला तर काही करू आपण. आपला खास भाऊ आहे आणि आम्ही एक भरपूर दिवसानंतर आज भेटलो. आपल्याला जरा किती 21 वर्ष झाला असेल. आणि तो पण आमचा रिसेंटली डायरेक्टली प्लॅन झालाय. बोलतो भाई बोलतो जायचं लोणावळ्याला, आता जायचं. तर मी पण जाम थकले होता, कामामध्ये होतो. इथं गाळा शोधल्या आता, बघूयात लवकरच रिनोव्हेशन करूयात. आणि मला आवडलाय सुद्धा गाणं. तुमच्या जवळ लवकर पास येणार आहे मी शॉप आपल्या ऐकरा मेन्सवेअरचा घेऊन. तर त्यासाठी तुम्ही भरपूर एक्साइटेड आहात, मला तर माहितीच आहे. कारण की भरपूर मला मेसेज आले की पनवेलमध्ये मला प्रत्येकाला शॉप पाहिजे होता. तर इथे सेकंड ब्रँच माझं ओपन लवकरच करायचा प्रयत्न आहे. तर ते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं होणार आहे. आता सध्या तर आम्ही चाललोय लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी खास करून. आणि एकच पॉईंट मला माहिती आहे आतापर्यंत, जो माझ्या एकविरा आईच्या कारल्याचं मंदिर आहे, तिथं आम्ही कधी आमच्या मनाला असं वाटलं ना की जायचा तर जायचा. भाईने फक्त विषय काढला जायचा, हा चल जाऊ चल. मग प्लॅन झाला अचानक. आता आम्ही निघालो, आम्ही दोघंच आहोत. आणि भाई पनवेलला आला आणि आता आम्ही पनवेलवरनं निघतोय का निघालो. तर चल भाई निघा. चला या साईडला बॅग बिग घेतले भाईने. काय बॅगिंग मी तर काहीच नाही घेतला, तसाच जेवण चालले. मला चड्डी तरी ते बरमोडा घेऊ आपण. कव्हा नवीन असं वाटतं तुला. वरती कर ना सीट बीट तिकडनं, तुला काय एकदम कम्फर्टेबल आहे. भाई पाऊस नाही पडत रे, कधी पाऊस यायचा. हा पाऊस येईल ना आता जाता. अरे फॅन्स लोक थांब. अरे बिग फॅन येऊ का नको पनवेल मध्ये नवीन शॉप घेऊन. हा अच्छा याला थांबलेलं. चला हा चाल हा काढ. तर भाई फॅन्स जाम रिस्पेक्ट वाटते खरोखर मनापासून तुमच्या सगळ्यांची. कारण की मला जिथे पण जाताना आवर्जून प्रत्येक जण मला आवाज देत आहे रशन. जाम भारी वाटतं सिरियसली. तुमच्यासारख्या नवीन पिढीचं मला प्रेम भेटतंय. अजून काय पाहिजे, काय बोलशील धीरज? बरोबर आहे, त्यांच्याच मुले आपण आहोत आणि त्यांना पण वेळ देणं गरजेचं आहे. हेच मला समजत नाही, मी मूर्ख आहे यार सिरियसली. आता काय ना, आता तुमच्या जवळ आहे तर मी भाई रोज भेटू आपण, काय टेन्शन नाही. मला लागली थोडीशी भूक. धीरज भाऊला बोललो चला आता मॅगडी मध्ये थोडासा खाऊ काहीतरी. काही सध्या तर ऑर्डर केली आहे आपण बर्गरची आणि कॉम्बो काहीतरी घेतला आम्ही. ह्याचा टोकन नंबर देत आहे इथे. तो टोकन नंबरला आता आम्ही वेटिंग करतोय कधी येईल ते. खाऊन घेऊ, सकाळपासून काय खाल्लं नाही भाई मी. अरे काय दिला नाही का स्ट्रॉ वगैरे, कशी पाहिजे? काहीच दिला नाही स्ट्रॉ. तर काहीच मॅगडीची कोल्ड कॉफी मागवली आम्ही. कितीला पडली रे कोल्ड कॉफी? 150. काय माहिती आता स्टारबक्सची पिऊ आपण तिकडे जाऊ. बर्गर कधी यायचं काय माहिती, कॉफी तर पहिला दिली आम्हाला. चला मंडळी खाऊन घेऊ पहिला, तर भूक लागली मला जाम. आणि आमचा टोकन नंबर होता यम्मी आहे. मी तर पूर्णपणे खाल्लंय, बघू शकता तुम्ही. धीरज मर्वेने तर अख्खे वापस पॅक करून घेतलाय, काहीच खाल्लं नाही. गाडीत खाणार आहे आता. खाला का ना तुम्ही? गाडीत खाणार आहे. याचं लगेच पोट भरते, माझा पोट नाही भाई, तपेला आहे डायरेक्ट. चला निघूयात आता. फ्रेंच फ्राय पण टाक ना. काहीच आता निघूयात आपण, खाऊन पिऊन झालंय आता डायरेक्ट
डायरेक्ट आता बघूया आता कुठं आता जिथं घेऊन जाईल तिथं गाडी. हो. तू गाडी फक्त नीट चालू यार धीरज, म्हणजे तुला गाडी जरा जमत नाही. मला गाडी जमतच नाही. गाडी पहिल्यांदा चालवतो. 4 व्हीलर पहिल्यांदा चालवतो. 2 व्हीलर चालवतो ना मी, माहिती आहे ना. चल चल. तर गाईज रात्रीच्या गाडी चालवताना पूर्ण धुक्याने पूर्ण रोड भरलेलं होतं आणि ते गाडी चालवताना थोडंसं रिस्की वाटलं, त्याच्यामुळे आम्ही एकदम आरामात चाललेलो आणि भरपूर जास्त धुक्का होतो इकडे. तर गाईज आता पण आपण लोणावळ्यामध्ये पोहोचलोय. मस्त थंड हवा सुटली आहे आणि वातावरण एकदम क्लायमेट एकदम सुंदर आहे आणि अशा क्लायमेटमध्ये मस्तपैकी तुमच्या भावाला लागलेली जरा टाकी खाली करून आलो, मस्त वाटलं. आता आपण निघूयात. गाडी पाठीमध्ये पार्क केली या साईडला पार्किंगमध्ये. आता लगेच जायचं आपल्याला थोडा पुढे हॉटेलवरती जायचं आहे. भूक लागली आता. 1 ते 1.5 तास झाला इकडेच आम्ही बाहेर फिरतोय. तर गाईज जस्ट आलो आता आम्ही. आता आम्ही इथे स्टे करणार. झाला का रूमचा? झाला फायनली आता आपला डन झालेला आहे. पण खूप छान. आता तुला काय, आता मी नेहमी येतो इथं. ठीक आहे, मला तर आवडलाय भाई. त्याला असं वाटलं की मला कम्फर्टेबल नाही होणार, पण ठीक आहे. हिल फॉरेस्ट. हा हिल फॉरेस्ट. तर बघा असं दिसतंय, भरपूर सुंदर आहे. मला तर आवडलं. याच्यात काय आपल्याला स्टेच करायचं इथं पूर्ण दिवस आणि फिरायला पण जाणार आहोत रात्री. बघू जसा टाइम भेटेल तसा. तर गाईज फायनली आम्ही आलो आमच्या रूममध्ये. तर गाईज ही आहे आमची रूम. याच्यासाठी एक बेड आणि माझ्यासाठी एक बेड, दोघांसाठी मस्तपैकी झालाय. म्हणजे एकामध्ये 2 in 1 झालं काय, 1 in 2 काय झालं. अजून 4 जण आहेत. अजून येतात 4 जण. मला वाटलं का आपणच वरती पण आहे का आपलं. ठीक आहे गाईज, आता कपडे वगैरे चेंजिंग करायला तर मी आणले नाही, कारण की डायरेक्ट अचानक आमचा प्लॅन झाला. असाच झोपायला लागेल. बरं तुम्ही आणले का माझ्यासाठी चड्डी? आणले ना. ती दाखवायची का? ती पण दाखवते. काय माणूस आहे. रूमवरती एक झोप काढली आणि आम्ही रात्रीच्या निघालो टायगर पॉईंटला. टायगर पॉईंट इथला प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे भरपूर जण फिरण्यासाठी येत असतात. तर 4:24 झालेली रात्रीच्या ना बोल आपण सकाळच झालेली आणि एवढ्या रात्री आम्हाला जायचं टायगर पॉईंटला. आणि समोर तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही आहे, कारण की धुक्काच एवढा होता. आता पुढे जाऊन बघा काय काय होतं. अजून वरती पोहोचलाय. ए भाई यही टाइगर पॉइंट है क्या? यहाँ से चालू होता है, जिधर रुकेंगे वो टाइगर. मेरे को तो टाइगर दिखाई नहीं दे रहा. अरे टाइगर जंगल में है, आप वीडियो मत निकालो. टाइगर जंगल में. ठीक है, एंजॉय एंजॉय. थँक्यू. तर गाईज बघू शकता पूर्ण धुका झाला. रात्रीच्या आम्ही 4:27 टायगर पॉइंट वरती आलोय. गाडी चालवताना भरपूर जास्त मुश्किल होते, तरी सुद्धा आम्ही गाडी चालवतोय आणि भरपूर सुंदर वाटतंय आम्हाला. वाव काय क्लायमेट आहे भाई, कथई झहर लग रहा है. सिरियसली मजा आ रहा है. चला आणखी पुढे जाऊयात. काहीच धुक्का बघू शकता. काय दिसतंय का समोर? मला तर काहीच दिसत नाही. पण फील भाई नेक्स्ट लेवल आहे. सगळ्या गाड्या बघा इथे लागल्यात कशा लाईनीमध्ये. रात्रीचे 4:30 वाजता असे एन्जॉयमेंट करताय सगळ्या. आता आम्ही टायगर पॉइंट आहे. भाऊ 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 ऐका, मी काय बोलतोय, एवढं धुक्का बिक्का झालाय आम्हाला. आतमध्ये काय प्रश्न? प्रॉब्लेम होणार नाही, काहीच प्रॉब्लेम होणार. मजा येईल. आता किती शेड मध्ये हा जिथं पाहिजे. आता वाजलेत किती? आता वाजलेत किती? वाजले 4:30. 4:30. भाई साहब काय वाटतंय खरं करताय. मजा आहे ना ती रात्रीची वाटते आम्हाला दोघांना भावांना. खरंच सुंदर वाटतं. खरंच वाटतं का टायगर पॉइंट बघण्यासारखं आम्ही आलोय, पण टायगर पॉइंट बघितलं आम्ही. सिरियसली जाम भारी वाटतंय खरोखर. टायगर दिसणार आज मला. सनसेट बघायचा आहे. हा ठीक आहे, ओके. कुठे भेटेल? डायरेक्ट लास्ट चेअर. कोणत्या लास्ट चेअरला? डायरेक्ट लास्ट. अहो सनसेट दाखवा, लास्ट चेअर नाही. आता मी तिथं चेअर लावून येतो. सनसेट बघा. मला तर सनराइज बघा, ते मला वाटतं तुमचं सैराट झालाय ऑलरेडी. टायगर पॉइंटला आम्हाला कांदा भजी आणि या साईडला मक्का भजी भेटली आणि या भावानं दिलं आपल्याला. भावा तोंड दाखव आपल्या गाडीतला आहे कर. हा कांदा भजी कशी आपली एकदम कडक नाही, नरम झाली. थंडीमध्ये गरम झाली, थंडी झाली. असं दाबा कॅमेरा समोर नाही तुकली. अंकुशाकडे नाव बदलून टाकून दुसरी आणून लगेच खाऊ का? हा बिंदास. एक काम करा, पहिला माझे एक बाईट खा. म्हणून बोलले मी तुमच्या उभं राहण्यापेक्षा वेस्ट तिकडे पलटी मारली बरोबर आहे. हे काय भरपूर एन्जॉयमेंट केली इथे आम्ही टायगर पॉइंटला येऊन. भरपूर एन्जॉयमेंट झाली. सकाळच्या किती 6 वाजल्यात, 5:47 झाली. आता आपण निघतोय. चला 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 पटापट निघूयात लगेच.
भरपूर इथे धुका असतो. जेव्हा पण तुम्ही येणार ना काळजी घेऊन येत जावा, कारण की इथे धुका एवढा असतो ना भाई, काय सांगू तुम्हाला. सिरियसली वरती येता येताना भाई फाटलेली माझी पूर्ण. पण ठीक आहे, भरपूर एन्जॉयमेंट केला आणि एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला आपल्याला. आता निघत आपण आपल्या रूम वरती. गुड मॉर्निंग गाईज. जस्ट सकाळ झाली आहे. रात्री तर डायरेक्ट झोपून गेलो, भरपूर थकलेलो, रूमवरती आलो आणि झोपलो. आता सकाळी आम्ही निघतो पुन्हा एकदा बाहेर फिरण्यासाठी. आणि लोणावळा बोललं तर प्रत्येकाचा पिकनिक स्पॉट असतो. दुपारच्या 1 वाजलाय, जस्ट उठलं आणि हा सगळा पसारा आम्ही आवडतो. पहिला तर धीरजदा या साईडला आहे. झाला का तू रेडी? काय झालं? हे पसारा कोण आवरेल सगळा? पैसे दिले भाई. पॅकिंग करून घेऊ आणि मग लगेच निघूयात. मी कसं बसतो बघा इथे समोर गार्डन वगैरे आहे. निघायचा झाला. चला तर गाईज आता आपण निघालोय. गाडी जर बाहेर आहे, लगेच गाडीत बसू आणि डायरेक्ट घुमी. कुठं जायचं धीरजदा आपल्याला? आता आपल्याला बरेचसे स्पॉट आपल्याला फिरायचे. आता बघूया, आपण त्यांना दाखवूया. आता सांगायचं नाही, आता दाखवायचं डायरेक्ट. कोणाला दाखवायचं? आपल्या काकांना. चला मंडळी निघूया आता आपण. माऊलीची पालखी पण भेटली जाता आताच, बघू शकता तुम्ही. तर गाईज पालखीची मजा काहीतरी वेगळीच असते. सगळेजण एन्जॉयमेंट करत होते पालखीचे आणि आम्ही लगेच गेलो, पटापट दर्शन घेतला. एवढं का तिथे शूट करायलाच भेटलं ना मला. गाईज आता आपल्याला आलं हॉटेलवरती, मावळ मराठा करून, इकडेच आहे लोणावळ्यामध्ये. सो पटापट जेवण करून घेऊया त्या हॉटेलवरती. आणि सुंदर असं बघू शकता या साईडला आई आपल्याला चुलीवरची भाकर बनवून दाखवतात आहे. आई काय आहे? चपाती का? सगळं असंच बनवलं जातं इकडे? असंच बनवतात? शेगडी आहे. मी खास करून असं जेवायला आलोय, म्हणून या हॉटेलवरती खास करून आपण व्हिजिट दिलाय. चला बघू आज जेवण काय काय इथे. आलो आम्ही हॉटेलवरती. या साईडला बघू शकता आईला लोणावळा सुद्धा लिहिलाय इथे या हॉटेलवरती. पण हॉटेल मावळ आहे. भरपूर सुंदर असं हॉटेल बघू शकता तुम्ही. टेबल वगैरे भरपूर सुंदर आहेत आणि कम्फर्टेबल सुद्धा वाटते मला इथे. रस्सा बिस्सा मिलता है भाई साहब यहाँ पे? थाली लेंगे तो तांबड़ा पांडा रसा है, और जैसे अलग से लेना पोर्शन में भी मिल जाएगा। नहीं, मेरे को थाली चाहिए। उसमें थाली में क्या चिकन आता है? चिकन थाली है, मटन थाली, चौमाई। एक थाली बनाओ ना अपने को। एक ही ये लोग इन लोग का देख लेगा भाई। तो थाली पहले छोड़ दो, पीछे आ जाएगा, ऐसे चलेगा? मी छोड़ेगा वो बन जाएगा। मी थाली सांगतो, तू पण 2 थाली। गाइस आले आपला मस्त पैकी. या साईडला रस्ता आहे. हा तांबडा पिवळा रस्ता कोणता बोलतात तो आहे. कुठचा? तांबडा पांढरा. ओके. तर म्हणजे बघू शकता बाबा दिक. जर असं प्लेट घेतली, आता पटापट भोजन करूयात. या साईडला याने पण थाली घेतली, मी पण थाली घेतली. टेस्टी आहे, जाम टेस्टी आहे तांबडा पिवळा. तर गाईस आता आपण निघूयात. जेवण वगैरे मस्त झालंय. फुल टम्मी फुल झाली माझी भाई. तांबडा रस्सा, पिवळा रस्सा, कोणता कोणता रस्सा पिला आज. निघूयात आता. आम्ही वेस्ट नको जायला म्हणून कोणाला तरी देऊ, संपला नाही मला. तर गाईस निघालो तर आम्ही डायरेक्ट घरी. कसला भारी फॉग झाला, भरपूर सुंदर वाटतं क्लायमेट. तर लोणावळ्याची खास मजा म्हणजे फॉग बघण्यासाठी इथं पावसाळी लोक येतात. हाय हाय काय थंडी आहे. आणि या साईडला मक्का बिक्का खायची मजाच वेगळी. मक्का तुम्हाला खायला भेटेल प्रत्येक काही ना काय असतं भाई. या फिरायला मजा. गाईस इकडे येताना फक्त ड्राईव्ह एकदम सेफ करा, कारण की आपल्या ड्राईव्ह करताना समोर बिलकुल पण काय दिसत नाही. एवढा फॉग असतो इथे भाई. तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूला. आणि एकदम थंड वातावरण झालंय.
जरी पाऊस थांबला तरी पण एकदम वातावरण एकदम थंड आहे या टायमाचा. किती फोग झालाय आणि त्याच्यामध्ये माझी कार हाय हाय कसली चमकते बघा. तिथं आम्ही निघालो आता जस्ट वापस आपल्या रस्त्याला. भरपूर भारी वाटलं आपल्याला फिरून वगैरे. लोणावळा पूर्ण फिरलो, एक्सप्लोअर केला, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना दाखवलं. तर आम्ही आता घरीच निघतोय. तर या व्लॉगला आपण इथेच एंड करणार आहोत. कसं वाटलं काय वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.